75व्या वाढदिवसानिमित्त मी काही तिच्याबद्दल 1-4 वाक्य बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. तशी तिचं महान व्यक्तिमत्व मी 4 शब्दात वर्णू शकत नाही, तरी माझा हा छोटासा प्रयत्न सर्वांनी ऐकावा. पंचरत्न लाभली मला भगिनींच्या रूपात, सदा देती आईची माया सर्वदा. या पंचरत्नात तिसरे म्हणजे माझी लीलुताई. तिचा सहवास लाभला मला अति अल्प. जेव्हा मला कळू लागले तेव्हा ती होती सासरी. तिच्या मुलासंगेही खेळे तरी ती प्रेमळ आई. सर्वांमध्ये लाड झाले भारी माझे. ही माझी ताई प्रेमळ कष्टाळू. तिच्या तिची भक्ती स्वामीवरी देई दासबोध सर्वदा. अनंत भक्ती फळा आली कष्ट गेले सरुनी. आता उदंड आयुष्यात ती झाली माझी सखी. झाला सल्ला मसलत भारी करत सरल आयुष्य. केव्हा झाली 70 कळली नाही. आज या शुभदिनी तिचा आहे वाढदिवस. तिला उदंड आयुष्य लाभो सर्वदा सर्वदा. सुवर्ण वर्षाब्दी करू हे ईश्वर चरणी मागणे. ताई उदंड आयुष्य तुला लाभू दे. आईला आता 75 वर्ष पूर्ण होणार आहे, तर सगळे जमलोय आणि 75 साजरी करतोय. त्यानिमित्ताने मला एक थोडंसं सुचलंय आईबद्दल. आत्तापर्यंतचा एक थोडासा तिचा प्रवास रेखाटण्याचा मी प्रयत्न केला. मायेने भरलेला कळस माझी आई, मायेने विसावा देणारी सावली माझी आई. आई हा शब्द उच्चारताना बाबा शब्द येईल, परंतु तिची मायाच माझ्यावरी. आई तू होतीस म्हणूनच लहानपण सुखकर झाले, पण कष्ट तुला मात्र सोसावे लागले. तुला खूप काही करण्याची हौस खूप होती, पण ते आमच्या तिघांचे पालन पोषण संस्कार देण्यास त्यापेक्षा दंग होती. काही कारणांमुळे शिकवणी मुले सांभाळावी लागली. ते करताना मात्र आमच्यावर दुर्लक्ष न होईल. आम्हा तिघांवर संस्कार तुझे भारी, त्यामुळेच आम्ही आहोत सुखकरी. स्वामींची सेवा केलीस तू सदा, त्यामुळेच आमच्यावर झाली चांगल्या संस्काराची छाया. राहुल रुच्या आनंदाने तुझी सेवा करती, म्हणूनच तू नातवंडांसमवेत आनंदात नेहमी राहती. शेवटी म्हणावेसे वाटते देवाला, तुला चांगले आरोग्य सुख समाधान दे. असेच पुढचे आयुष्य आमच्या समवेत चालू दे. तुझ्या 75 निमित्त आम्हास 4 ओळी गायला मिळाल्या. हीच पर्वणी आमच्या सुभाग्यास येईल. दुपारी नाही मला हे करायचं, लिहायचे चांगले अक्षर असते. त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 4 ओळी. स्वामी समर्थांची शक्ती इथे विराजमान, म्हणूनच देती भक्त सदा सर्वास मान. समर्पणातून सेवेची ही एक कमान, उजळते आहे आप्तांचे आणि यांचे आयुष्यमान. उजळते आहे आप्तांचे आणि वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा व त्यांना भरपूर छान निरोगी आयुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नातवंडासाठी त्यांचे पहिले मित्र म्हणजे त्यांचे आजी आजोबा असतात आणि आजी आजोबांसाठी त्यांचे शेवटचे मित्र म्हणजे त्यांचे नातवंड असतात. मी लहान असल्यापासून तिने मला खांद्यावर खेळवलंय. रात्री झोपत नव्हतं तर ती जागत होती माझ्यासाठी आणि सायकल शिकवली आहे. जेमच्या गोळ्या घेऊन आम्ही 1 2 3 केलाय. अशा खूप साऱ्या आठवणी तिच्यासोबत मी आहे आणि ती माझ्या प्रत्येक आयुष्याच्या मोठ्या मोठ्या स्वप्नांना तिने अजून पण सपोर्ट करते, आकार देते आणि शिकवते की काय बरोबर आहे काय चुकीचं. लहानपणापासून पहिली गुरु माझी आजी. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यासाठी खास कविता केलेली आहे ती मी आता सादर करते. सुहृद भगिनी, वेलीवरच्या फुलासम वासंती ही गोड गोजरी, बिलगुनी राही आई वेडी ना सोडी क्षणभरी. कळत न कळत नाम झाले दुहिताचे लीलापरी, सरता भातुकली दप्तर पाठी शोभे पाठीवरी. योग्य समयी मनोहराची झाली अर्धांगी पद्मावती, संसाराची चालता नाम अलका सवे सुप्रिया राहुल सोबती. संसाराची नाव चालता अलका सवे सुप्रिया राहुल सोबती. चाल चालता कधी सावली, चाल चालता कधी सावली, कधी उन्हे बाधिती. अर्ध्यावरती डाव मोडता अवचित सरली संगतपतीची. न डगमगता धैर्याने कर्तव्याले कधी न चुकली. जोडुनी सगळे सोयरे एक एक दुहिता उजविली. ओलांडुनी माप लक्ष्मी रूपाने रुचाही प्रवेशली. पाहता पाहता घर झाले गोकुळ, तू तर आजी झाली. मन तुझे स्वच्छ विचार निर्मळ, मनी काही ना आत बाहेरी. ब्रीद वाक्य हे विश्वची घर माझे, ब्रीद वाक्य तुझे हे विश्वची घर माझे. संत महंता परी जोडुनी धन सत्कार्याचे, बाळ गोपाळासी विद्यादान करी. जोडुनी धन सत्कार्याचे, बाळ गोपाळासी विद्यादान करी. मनोमनी दृढ विश्वास तुझा स्वामींवरी, तेची नेतील पैल किरी. आज वय तुझे सांगता पाऊनशे, खरना वाटेची. लाभो आयुरारोग्य सदैव तुझ, हीच कामना या ताईची. तुझी ताई. वा 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 सुरेख. लिलू मावशीच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी कविता केली आहे. मी स्मिता पावगी, तिची भाची, तर ती ऐकवते. गोखले यांची वासंती भगिनी तिसरी, लिलू मावशी आमची कायम हसरी. साधी राहणी समाधानी खूप, सगळ्यांच्या आनंदात मानते सुख. प्रिया संध्या देखण्या राहुल आहे गुणी, जीवनात राहोत आनंदाची गाणी. सुनामध्ये मारली रुचाने बाजी, सांभाळली तिने सर्वांची मर्जी. स्वामींच्या सेवेत झालीस दंग, कृपेने सजले जीवनात रंग. आनंदात आयुष्य जावो हीच इच्छा. 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. ओम शांती. लीलूताई, आज तू वयाचे 75 पूर्ण करत आहेस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक अभिनंदन. खरं तर हे वाढदिवस अनुभवसंपन्न बनवणारे असतात आणि आज या क्षणाला विविधांगी अनुभव तुझ्यासोबत आहेत. ज्यांना परमार्थ समजला त्यांना व्यवहारही चांगला जमतो असं म्हणतात व ते तुझ्या जीवनात तू साध्य केले आहेस. आज तुझी मुले आपापल्या संसारात सुखी आहेत. जीवनात अनेक वेळा कोलमडून पडण्याचे प्रसंग आले असतील, पण अध्यात्माची कास घट्ट पकडून ठेवल्यामुळेच ताठ मानेने तू जगू शकलीस. काही गोष्टी कालौघात घडणाऱ्याच असतात, पण आपण मात्र सबुरीनं एखाद्या दीपस्तंभासारखे उभे राहण्याची गरज असते. सागरातील श्वापदांना आणि लाटांच्या उसळ्यांना न घाबरता तू तिथे कमी पडली नाहीस. बालपण काही फारसं आनंदात व मौजेत गेले असेल असे नाही, पण आईबाबांनी मात्र संसाराची झळ आम्हा मुलांना लागू दिली नाही. बालपणीचे काही क्षण अविस्मरणीय असतीलही. तारुण्यात प्रवेश करत असतानाच, विवाह म्हणजे काय याची फारशी ओळख नसतानाच स्वतःच्या संसाराची जबाबदारी तुला पेलावी लागली. संसारगाडा ओढताना संघर्ष, भावनांची कुचंबणा,
स्वप्नभंगाचे दुःख, मुलांना मोठे करणे, त्यांचे मधून अधून येणारे आजार, शिक्षणातील अडसर यातून वाट काढत काढत पुढे जावे लागले. हौस मौजेचे क्षण अगदी मोजकेच असतील. मला नक्की माहिती नाही तुला गुरु माऊली कधी भेटल्या ते, पण त्यांचा तुझ्या जीवनात झालेला प्रवेश मात्र सार्थ ठरला. त्यांची उपदेश वचने तू आजही तुझ्या जीवनात रुजवलेली मी अनुभवलेली आहेत. मीही तुला बऱ्यापैकी त्रास दिलाय, त्याबद्दल आज तुझी माफी मागते, क्षमा कर. तुझ्यात सामर्थ्य होते, पण संधी म्हणावी तशी मिळाली नाही. जेथे मिळाली तेथे तू अभिनय असो, शिकवणी असो, बालसंगोपन करणे असो, पाकशास्त्र असो, तुझा ठसा उमटवलास. पूज्य स्वामींच्या आशीर्वादरूपी सहवासात संसाराचे चटके, खाच खळगे तुला सुसह्य झाले असतील. आता उर्वरित आयुष्य आशीर्वाद देणे व कौतुक करणे यातच जाणार आहे आणि ते तुला आत्ताच छान जमले आहे. तुझ्या हातचे उपीट असो, रव्याचे गोड गोड गोल गोल लाडू असोत, भाजीसारखा एखादा पदार्थ असो, त्याची गोडीही अविस्मरणीय आहे. तुझ्याशी झालेली अध्यात्मसंबंधी चर्चाही तशीच स्मरणीय आहे. उर्वरित आयुष्य तुला आयुरारोग्य व शांती समाधान संपन्न लाभो हीच सदिच्छा या शुभप्रसंगी व्यक्त करते. धन्यवाद.